मिनिस्टरान आपले बजेट स्पीच सुरवात करतना बाकीबाब बोरकाराची कविता गोंयचें नांव व्हड करून ल्हान जालें मान बणकणीची देवळां जालीं लामण दिवे प्राण हे उतरांनी सुरवात केल्लें बजेट स्पीच. तातूंत मुख्यमंत्री म्हणटा की आय एम द चीफ मिनिस्टर ऑफ द स्टेट वेर लिजंड्स लायक डॉक्टर फ्रांसीस लुईस गोम्स, आचार्य धर्मानंद कोसंबी, टी बी कुना, राजाराम पैंगीणकर वर बॉर्न. स्पीकर सर, बरें दिसता की मुख्यमंत्र्याक दोतोर फ्रांसीस लुईस गोम्साची याद जाता म्हणून. आतांच हांगा म्हजो मित्र आनीक फिशरीज मिनिस्टर आमी खुबदां दोतोर फ्रांसीस लुईस गोम्साची डेथ एनिवर्सरी मडगांवां ऑब्जर्व करतना सदांच बरोबर रावल्यात. पूण हे रावतना आमी सदांच एक ऑब्जर्वेशन केलां की गोंयचो सरकारान हो जो सगळ्यांत उंच गोंयकार एक स्टॉन्च इंडियन नॅशनलिस्टाक रिकॉग्नायजूच करूंक ना. जाणें म्हणलें की आपूण जे गांवांत महाभारत आनीक बुद्धीबळ इन्व्हेंट जालें ते गांवांचो आपूण येता, पूण आय एम अ स्टॉन्च कॅथलीक. जो मनीस मरून 2 दिसांनी गांधी जाला, गांधीचे पयलीं आमचो गोंयकार नॅशनलिजम शिकोवपी हू एडवोकेटेड द रायट ऑफ स्वराज एंड सेल्फ गव्हर्नन्स अशे मनशाक पयलोच नॅशनलिस्ट गोंयचो गोंयकार हाका आमच्या सरकारान रिकॉग्नायज करूंक ना. म्हणून चीफ मिनिस्टर ताजें मेन्शन करता आपले बजेट स्पीच सुरवात करतना. दिस इज द आय थिंक द आयरनी ऑफ दीस एंटायर बजेट स्पीच. नाव लेट अस बिगीन विथ दीस. पूण एट द सेम टायम आय वन्स अगेन अर्ज द गव्हर्मेंट, चड करून आमदार नावेली मतदारसंघाचो जाचे गांवांत फ्रांसीस लुईस गोम्स रावतालो, की ही डेथ एनिवर्सरी सारकी मनोवची. गुरुनाथ केळेकार थंय ती कोमुनाथ बिल्डिंगे फुडें करता, तूं थंय येवनूच जायना. 4 वर्सां जालीं तूं मंत्री आहा. सरकाराचें रिकॉग्निशन येवपाची गरज आहा. जेन्ना मनोहर पर्रीकार मुख्यमंत्री आशिल्लो आनी हांवें पॉयंट आवट केल्लें, तो म्हणटालो तुवें काँग्रेसी वेळार हें कित्याक केलें ना काय म्हणून. सो दीस इज एन इररिस्पॉन्सिबल आन्सर. अशें जावंक जायना तें. सो म्हाका दिसता ताका रिकॉग्निशन दिवंक जाय, बरे गोंयकारांक रिकॉग्निशन दिवंक जाय, ते हिस्ट्री पुस्तकांनी पावोवंक जाय, म्युजियम तांच्या नांवान आसूंक जाय. कितें तरी सिरियसली हाजेर सरकारान चिंतपाची गरज आहा. स्पीकर सर, बजेट जेन्ना घेतात तेन्ना एक म्हाका दिसता सरकाराचें एक कन्वेन्शन आसता, एक प्रथा आहा की इकॉनॉमीक सर्वे इज प्रेजेंटेड प्रायर टू द बजेट. एंड दीस टायम द गव्हर्मेंट हॅज ब्रोकन दीस कन्वेन्शन. नाव वाय इट हॅज ब्रोकन दीस कन्वेन्शन? एक प्रश्न पडलो पूण एक रोखडेंच आन्सर केलें की मॉन्सून सेशन येता तेन्ना प्रेजेंट जातली. काल जेन्ना ती इकॉनॉमीक सर्वे प्रेजेंट जाली तेन्ना कळ्ळें हें कित्याक तुमी लिपयलेलें न्ही. स्पीकर सर, इकॉनॉमीक परफॉर्मन्स हे सरकाराचें डिजमल आहा, टू से इन अ व्हेरी सॉफ्ट मॅनर. ग्रोथ रेट इकॉनॉमीची डिक्लायन जाल्या. डिक्लायन इज इन ऑल द 3 सेक्टर्स, प्रायमरी, सेकंडरी एंड टर्शरी. This is an area of major concern and we cannot take consolation by only saying that mining ban असलें म्हणून हें जालें म्हणून. स्पीकर सर, म्हाका दिसता की सरकार सगळे सेक्टरांनी नेगेटीव ग्रोथ दाखयता, चड करून एग्रीकल्चरान, एलायड एक्टिविटी, फिशरीजान. हाजेर अशें दिसता की ह्यो ज्यो एग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, फ्लोरिकल्चर, एनिमल हजबंड्री, फिशरीज हातूंत आमी ग्रोथ दाखोवंक शकनात. आनी जेन्ना मेजॉरिटी फॅमिली काणकोण, सांगे, केपें, पेडणे, सत्तरी बेल्टान ह्यो हांचेर जगतात, हांगा इशू ना की फायनान्स तातूंत ना म्हणून. इशू असो आसूंक शकता, डिमांड आसाच पूण प्रोडक्शन आनी सप्लाय आनी ताका मार्केटींग इन्फ्रास्ट्रक्चर दिवप हें सरकार हातूंत सरकार अपयशी ठरलां. स्पीकर सर, मार्जिनल इन्क्रीज दाखयल्या मॅन्युफॅक्चरींग आनी सर्वीस सेक्टरान. ही मार्जिनल इन्क्रीज इज ऑलमोस्ट अकीन टू अ डिक्लायन. सरकार 24/7 फक्त मायनींग, काजिनो आनी करप्शनाचेर इशू आहा. मायनींग सुरवात करतले म्हणून, मायनींग बंद जालें कशें? स्पीकर सर, हें उलयतना म्हाका एक आय वूड लायक टू ड्रॉ युअर अटेन्शन टू येस्टरडे देर वॉज वन सिम्पोजियम इन द गोवा युनिवर्सिटी. And the symposium was on the state of Goa's economy yesterday, today and tomorrow. So I went there as a spectator and sat in the audience. Now when they talked about yesterday, Arvind Bhatikar was speaking about
the economy yesterday, today and tomorrow. He says yesterday was good, yesterday was very nice because we were a union territory. They say yesterday was rosy till we were union territory. To an extent that a prominent industrialist, Avadhut Timlo, spoke there that if there was something like a referendum, like a Brexit, and we would, whether we Goans were told to choose between union territory and statehood, we would have chosen union territory. हें आमचें म्हाका दिसता दुर्दैव की हें आयकूंक येता, पूण हें येतना तांची एनालिसीस कितें आहा की स्लगिशनेस आहा इंडस्ट्रीन. ते अशें म्हणटात की 10 सप्टेंबर 2012 मायनिंग सस्पेंड जालें आनी इकॉनॉमी कॉलेप्स जाली. दे शो फिगर्स की 22% GDP पडली, 21% रेव्हेन्यू डावन जालो, एम्प्लॉयमेंट क्रॅश जालें आनी इकॉनॉमी आमची कॉलेप्स जाली. आतां हे तांचे उतरांनी, अरविंद भाटीकाराच्या उतरांनी हें सस्पेन्शन ऑफ मायनिंग हो सरकाराचो स्टेप आशिल्लो. हांव उलयना, हांव सकयल बसून आयकतालो. I would just like to say this here because there are many thought processes and many things which Arvind Bhatikar also says which treasury benches, some of you agree. Speaker sir, ते अशें म्हणटात की 3 दिसान शाह कमिशनान रिपोर्ट प्रेजेंट केलो पार्लमेंटार आनी सरकारान हेस्टी डिसिजन घेतलें आनी मायनिंग सस्पेंड केलें. खंयच्या सरकारान केलें? तुमच्याच सरकारान. आतां तुमच्याच सरकारान केल्ली वस्त तुमी आतां रिस्टार्ट करतात आनी व्हडलें क्रेडीट खातात. अरे आमी रिस्टार्ट केलें मायनिंग, बंद केलें कोणें? कोणें करूंक लायिल्लें तुमकां? स्पीकर सर, आज जो अनसर्टन फ्युचर म्हणटा तो ताजेर ते म्हणटात की इट इज बिकॉज ऑफ लॅक ऑफ वील पावर. लॅक ऑफ वील पावर टू इम्प्लिमेंट करेक्ट इकॉनॉमीक एंड पॉलिटिकल पॉलिसीज. तुमकां इकॉनॉमीक पॉलिसी ना, तुमकां पॉलिटिकल पॉलिसी ना. तुमची इकॉनॉमीक पॉलिसी गव्हर्मेंट एम्प्लॉईज 1:25 जाल्लो आहा. एक गव्हर्मेंट एम्प्लॉई फॉर एवरी 25 ह्युमन बिंग्स इन गोवा. This is the highest. We are over-employment government employees जाल्लें आहा. आमचें कॅपिटल बोरोईंग अशें जालां की we are spending capital on making projects for which income is not there. वो केन्ना तरी फुडें फुडाराक हो प्रॉब्लेम जातलो and somebody will have to pay for it. Maybe those who inherit this will have to pay a price for this. Speaker sir, थंय आनी एक स्पीकर आशिल्लो जो आदलो चीफ सेक्रेटरी. मातसो इंटरप्ट करता. यू आर स्पीकिंग ऑन द बजेट. आय एम स्पीकिंग ऑन द बजेट. तुमचे व्ह्यूज म्हणजे खंय तरी जे पळय जाला इतर वक्त्यांक हांगा कोट करचें न्ही बिकॉज ते काल जें जालां तें खंय रिकॉर्ड जाल्लें ना. डोंट ब्रिंग इट बिफोर द हावस. यू पुट इन युअर व्ह्यूज. स्पीकर सर, इट इज आय थिंक द ड्युटी ऑफ एवरी गव्हर्मेंट टू रिफ्लेक्ट अपॉन वॉट पीपल ऑल्सो स्पीक अबाउट यू. आज जर एक खंयच्या पेपरार आयलें और प्रुडंटान जर एक पंचनामा केलो ह्या बजेटाचो आनी ताजो जर पंचनामो असो आहा की इट इज व्हेरी इन्सायसीव, इट इज मोर इन्सायसीव दॅन द नॉलेज ऑफ द लर्नड मेंबर्स ऑफ दीस ऑगस्ट हाऊस, देन आय थिंक द हाऊस शूड बी ओपन इनफ टू एक्सेप्ट दीस, टू एटलीस्ट लिसन टू दीस डिसेंटींग व्यू. नाजाल्यार तूं सुदारणा केन्नाच करूंक पावचो ना. स्पीकर सर, एक फ्रीडम टू पुट इन युअर व्ह्यूज. ना आय एम पुटिंग इट इन माय व्ह्यूज. आय एम टाइम दिल्लो. Speaker sir, I am Honorable Deputy Speaker, I would like to draw your attention today in the morning to a specific remark of the Chief Minister that when people talk on budget, they stray. They don't talk figures. So I am talking something, I am not an economist. I know a little bit. I may not know much. Therefore, I have to listen to experts to learn a little bit. But what I can see now from this is that there is not much substance in the budget. And why I say this, I am going to substantiate it. Also with regard to expert opinion. Speaker sir, receipts are down. Expenditure has gone 1.5 times above. This is not a sign of a good budget. Speaker sir, एक असो इशू आसा की जेन्ना आमी बजेटाचेर उलयतात तेन्ना म्हाका दिसता आमी अशें चिंतूंक जाय की होच जर पंचनामा जालो जाल्यार हो पंचनामो कितें म्हणपाचो. बजेटाचे स्पेसिफीक पंचनामो असो वता की हो नवो बजेट इज शुअर टू मीट द सेम फेट डिस्पायट बोरोइंग्स टू द ट्यून ऑफ 1800 odd crores. Almost half of the plan may not see the light of the day. This is an observation. The mining revenues are missing their targets. Tax revenues are stagnated at an inflationary growth.
14,700 crore budget is already cut by 1,259 crores worth budget deficit. Annual borrowings grow double than the revenues. Last fiscal government used 1,067 crores worth of RBI overdrafts to clear salary bills. Speaker sir, अशें दिसता की एक्शन टेकन रिपोर्ट प्रेजेंट केलो ना पयलो. ओवर एस्टिमेट जाल्यार बजेटान चीफ मिनिस्टरान बजेट प्रेजेंट केलां 14,700 कोटीचें, but it falls short by 1,259 crores. 10% of the budget has already dropped at the stage of presenting. Speaker sir, सरकाराचे revenue estimates almost fall short by 1,000 crores to the overestimated targets. Speaker sir, सरकार 60 कोटी रुपया स्किमांचेर मोडटा म्हयन्याक. Other side, overdraft from Reserve Bank to pay salaries. फक्त सॅलरी फारीक करपाक. फर्स्ट टाइम गोंयच्या इतिहासान सरकारान 1,069 crores, 1,069 crores has been taken as overdraft. वो फिगर केन्ना 100 कोटी टच जायनाशिल्लो. So you just imagine the state of our economy. We are in a debt trap. Speaker sir, आतां जर प्लॅन आनी डेट फिगर्स जर पळयलीं जाल्यार अशें दिसता की गव्हर्मेंट प्लॅन्स proposes plans worth 3,000 crores, but hardly enforces anything of between 1,200 to 1,500 crores. Borrowings cross 1,500 crore mark. Goa definitely cannot borrow to the tune of 3,000 crores. 50% of the plan therefore becomes redundant. Speaker sir, हे सगळें जर आमी कॅल्क्युलेशन करूंक गेले जाल्यार आमचे पब्लीक अकाउंट डेट 18,000 कोटीचेर टच जाता. म्हळ्यार एक गोंयकाराच्या माथ्यार तुमी 1,25,000 डेट अशेंच उडयतात. जालो त्या दिसा गोंयकार 1,25,000 कर्ज घेवन जल्मता. हें आयज सिच्युएशन आहा हे बजेटान. स्पीकर सर, ही ह्यूज बॉरोइंग्स जी दाखयतात ती आतां घुसपावपाक GDP फिगर्स मॅनिप्युलेट करतात. GDP फिगर्स मॅनिप्युलेट करून सरकार दाखयता की 70,000 crore GDP आहा म्हणून. म्हळ्यार एक गोंयकार अकॉर्डिंग टू गोवा गव्हर्मेंट्स ओन एस्टिमेट्स इन बजेट एक गोंयकार ऑन एन एवरेज अर्न्स 4,66,000 रुपया पर इयर. इज इट द स्टेट? आतां कितेंय तें बरोवं येता, बरे भशेन तें प्रेजेंटूय करूं येता, पूण वस्तुस्थिती तशी आसा काय ना हाजेर विचार करपाची गरज आहा. एक अशें दिसता की सरकारान ओवर एस्टिमेटेड बजेट केलांच, बॉरोईंग डबल देन द रेव्हेन्यूज. सो अशें दिसता की हें सगळें आसून एक वस्त जी हातून उलयल्या की आमी सेंट्रल गव्हर्मेंट 7th पे कमिशन इम्प्लिमेंट करून बजेट डॉक्युमेंट अशें म्हणटा की वी वील ऑल्सो इम्प्लिमेंट इट. इज इट गोइंग टू हॅपन? एंड इफ इट इज गोइंग टू हॅपन, आय वेलकम द चीफ मिनिस्टर, वालोर ताका, बट ही विल हॅव टू डू सम मॅजीक. The magic has to be what will be the Goa of tomorrow. Speaker sir, I am coming back to that symposium purposely because we are tomorrow. We have to think about tomorrow. We have to think about going forward. Issue असा हा की एक प्रश्न आयलो कालचे डिस्कशनान की हें सगळें जें जाता इतल्या शेकड्यांनी इंजिनियर आमी प्रोड्यूस करता. खूब जाणांनी एज्युकेशनाचेर उलयलें, हांव ताचेर आय एम नॉट गोईंग इन टू डिटेल्स. पण एक पॉयंट आशिल्लो थंय की द कनेक्शन ऑफ एज्युकेशन विथ एम्प्लॉयबिलिटी. इतल्या शेकड्यांनी इंजिनियर जेन्ना आमी जनरेट करतात, भायर काडटात, तांकां जॉब कोण दितलो? आनी जॉब दिवपाक तसली इंडस्ट्री आसा काय कितें? सो एक हें अरविंद भाटीकार बाबान अशें म्हणलें की देर इज नो कनेक्शन बिटवीन एज्युकेशन एंड एम्प्लॉयबिलिटी. म्हाका ते प्रश्न पडलो, अशें जर आसा जाल्यार आवय भाशेन शिकप कित्याक? एक हें पडलो, जर तूं भायरूच वचपाचो आहा, तुवें गोंय म्हणटा तें गोवा ऑफ टुमॉरो इज फॉर हूम? इज इट फॉर अ गोवन or is it not for a Goan? This is the question that the government needs to address in this year, which will either make Goa or break Goa. We are creating educational institutions, but we cannot give jobs. अरे, you create jobs. तुम्ही जमीन काढून खंयची तरी एक्सपो करपाक दितात, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनाक दियात मरे.
जे मायन ओनरांनी जोडलां तांकां एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन घालूंक लायात, येल युनिव्हर्सिटी हाडात, ऑक्सफोर्ड हाडात, कॅम्ब्रिज हाडात. गिव लँड फॉर दॅट. आय एम सेइंग यू गिव इट, लेट एज्युकेशन कम हियर, क्रिएट एन एज्युकेशनल हब लायक बॉस्टन, मेक गोवा इन टू दॅट. तातूंत तुमकां सगळ्यांकूच जॉब मेळटले आनी गोंयय व्हड जातलें आनी नांवूय बरें जातलें. पूण आमी तें करना. आमी कितें करतात, आमी म्हणटात एज्युकेशनल फंक्शनाक वचून काजिनो आमकां रेवेन्यू दिता म्हणून. आनी जो काजिनोचो आमी उल्लेख तुमी केला तुमच्या भाशणांनी, ते उल्लेख करून पसून म्हाका दिसता उत्तर दिवपाची ताका गरज ना. आज सकाळीं तो प्रश्न कित्याक आयलो ना तो दुसरे भशेन, पूण जर तो प्रश्न डिस्कस जाल्लो जाल्यार तें लायसन्स ऑलरेडी दिलें. खंयच्याच पंचायतीक खंयच्याच कायद्या खाला तांणी वचपाची गरज ना. आनी तो सादो काजिनो न्ही, इट इज कमिंग ऑन लँड, नोबडी हॅज टू गो इन ऑफ शोर इवन. तर थंय जमनीचेरूच सगळें कितें जाता. आनी तें दिलां कोणाक? दितात 2G स्पॅक्ट्रम एक्युज्ड ह्या लोकांक दिल्लो आहा. आमी कायदो हांगा बदलपाची गरज आहा. हॉटेलाच्या ओनराच्या नांवान काजिनो दिवपाक जाय, दितलोच जाल्यार, आनी ताणें तो चलोवंक जाय, ताणें तिसऱ्याक दिवंक जायना तो. आमी मायनिंगाचेर जेन्ना मायनिंग बॅन जालो तेन्ना आमी ताजें विश्लेशण जर करूंक गेले जाल्यार आमी कितें म्हणटात की फ्लाय बाय नायट ऑपरेटर मायनिंग इंडस्ट्रीन आयले, ट्रेडर्स आयले, जे 27 लोक आशिल्ले ते 270 जाले आनी इल्लिगल मायनिंग केलें आनी मागीर द बबल ऑफ मायनिंग बस्ट. आज कजिनोची सेम केस जावपाक शकता. म्हजे कडेन इन्फॉर्मेशन आहा की कोण तरी एक डान्स बार चलयतालो तो मनीस, ताका जो हेच सरकारान धरिल्लो तो एक काजिनो घालपाचो आहा हांगा पणजे धरिल्लो म्हणून. आनी एकलो कोण तरी खंय क्लबांनी बॅटींग हें तें कितें तें फार्म हावजांनी क्लब बॅट्स चलयता दिल्ली, तो येता दुसरो काजिनो घालता. अरे हें कितें चल्लां? गोंयांत गेल्या वर्सा देर वॉज एन इन्सिडन्स वेर इन duplicate currency was seen in the casino industry. I heard that the casino industry itself detected it and actually caught the person doing it. पूण अशें जर जावपाक लागलें आनी अशें फ्लाय बाय नायट ऑपरेटरांक तुमी प्रमोट करूंक लागले जाल्यार क्लियर कट एक दीस कजिनो बबल वील बस्ट एंड विथ इट वील गो द इम्प्रेशन ऑफ गोवा. गोंय कंप्लीट न्हिदतलें. हो सरकार गोंयाक मकाव करपाक सोदता. मकाव आनी गोंयचे भितर फकत एक पोर्चुगीज ओल्ड कितें नातें आशिल्लें तितलेंच. आज तें नातें आमकां नाका काजिनोचें, जें तुमी फुडें व्हरूंक सोदतात. आनी हांव स्पीकर सर ऑन द फ्लोर ऑफ द हावज आय एम विलिंग टू से दॅट दीस casino that is coming in your own constituency is complete protected by the government. Not only that, before they could even get the permission, they had printed the invitation. कशी स्वप्नां पडली नाका आनी कापाजदाद केली. आज असेंब्ली चालू आहा आनी 29 तारखेक इनॉग्रेशन जाता काजिनोचें. म्हळ्यार कितें? दे डोंट केअर अ डॅम फॉर एनीबडी. दे आर अबव द लॉ, दे आर अबव द पावर्स दॅट बी. हें इम्प्रेशन आमकां लोकांक तुमी दितात आनी म्हाका दिसता दीस इज व्हेरी क्लियर की ही जी इंडस्ट्री आज आमी उलयतात की आमकां फ्युचर रेवेन्यू मेळटा म्हणून कितेंय करप. काजिनो कॅपिंग ना, यू आर नॉट गोइंग टू कॅप द काजिनोज. तुमी एक टायमार उलयताले की हो काजिनो काडून आमी दर्यांत उडयतले म्हणून, थंयच्यान आज मेरेन तुमी जस्टिफाय करपाक लागले. 4 वर्सांत तुमचे देर इज अ सी चेंज इन युअर एटिट्यूड. टुरिजम म्हळ्यार कितें? आज टुरिजम म्हणटा फकत काजिनो उरला एकूच. टुरिजमान इवन दॅट गार्बेज इज बिकम अ मनी स्पिनर फॉर यू ऑल. कचऱ्याचेर पसून पयशे करपाक लागले तुमी. आनी तो मायकल लोबो म्हणटा ते गार्बेज कॉर्पोरेशन येवचेच ते ताजे असले मनशाक दिवचे. आय थिंक ही विल एबल टू शो रिजल्ट्स. He is much better than many ministers in your cabinet. ते कोस्टल नॉर्थ गोंयची गार्बेज तरी कलेक्ट करूंक शकतलो आनी ते स्टार्ट केल्लो प्लांट, तो प्लांटानूय कितें तरी आसाच. ते फिगर पळोवपाक गेले जाल्यार ते प्लांट सारको न्ही, पूण एटलिस्ट तो जाला म्हूण तो प्लांट तरी चलयतलो. हांवें पयर आयकना की प्लांटाक खंय गार्बेज मेळना. अरे गार्बेज ट्रिटमेंट प्लांट येवन सगळे प्रॉब्लेम सॉल्व जातले म्हणटाले. आतां प्लांट आयलो आनी गार्बेज ना. हें कितें तुमचें चल्लां म्हाका कळना. स्पीकर सर, एक अशें दिसता की एक रॅकलेस मायनिंग आनी स्टिंकींग काजिनोज हें सोडून सरकाराच्या मनान दुसरें कांय ना. सरकार आज गोंयकाराक डेट घालता तें घालताच. इंडस्ट्री म्हणटा ती जी एम्प्लॉयमेंटा खातीर इंडस्ट्री हाडटात. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड म्हूण केलो. इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्ड, ऑनरेबल डेप्युटी स्पीकर, आय थिंक इज अ बोर्ड which does not see anything. Red category industries are welcomed. रेड कॅटेगरी इंडस्ट्री म्हणटी कोणाकूच नाका.
आनी हांवें पर्सनल एक म्हाका एक्सपिरियन्स आहा that I am an applicant in the investment promotion board. Muddam kele. I am one of the partners. My wife is a partner. There they were asked कि तुझो investor कोण? And I did not put in a word to anybody. Many people who are colleagues in the house. I could have put a word. मंगले हा माचे कर रे म्हणून. हांव उतर घालेना. आज मेरेन ती फायल पास जायना. कित्याक जायना? कित्याक म्हजो इन्व्हेस्टर कोण तो तुमकां खबर जाय? काय तुमकां कितें तरी जाय तातूंत. हॉटेल इंडस्ट्री इन्व्हेस्टमेंट हाडची म्हणून म्हणटात तुमी, पूण आमची फायल क्लियर जायना. फायल कोणाची क्लियर जाता? वाणी एग्रो जाता. कोण तरी येता, सोऱ्याचो धंदो घालता, बीजेपी पार्टी सोरो इन्वायट करता. कितें चल्लां हें? कोणाक सांगता तुमी एम्प्लॉयमेंटा खातीर म्हणून? म्हाका दिसता रेड कॅटेगरी इंडस्ट्रीन खंयचोच पोल्युटींग इंडस्ट्रीन गोंयकार काम करूंक शकना. गोंयकार काम करतलो तर रेस्पेदाच्या हातून काम करतलो. स्पीकर सर, एडमिनिस्ट्रेशनान सरकारान म्हणलां की आमी एडमिनिस्ट्रेशन वाडयतले म्हणून. अशें म्हणटाले की मॅक्झिमम गव्हर्नन्स मिनिमम गव्हर्नमेंट. हांगा सगळी फिगर्स दाखयता की इट इज मॅक्झिमम गव्हर्नमेंट मिनिमम गव्हर्नन्स. कांयच जावना. गेले 4.5 वर्सां कांय जावना. लहू मामलेदाराचें भाशण आयकून म्हाका शॉक जालो की काल हांवें तेच SMS पळयलेली काय म्हणून की आमची युती घट म्हणून. आज तो हांगा उलयता ते तोमी नवेचशें दिसलें म्हाका नाटक हें. काल तो भायर थंय सांगता कितें आनी आज हांगा उलयता कितें. ताजें आय थिंक हीज बीन द बिगस्ट क्रिटीक. तुमच्या LEDचेर ताणें असो फार मारला की हांवें आनी फुडें उलोवपाची गरज ना. पूण आवेडदान सारको फुडेंच दिसता म्हणून LEDची याद येता. कितेंय जालें जाल्यार LEDचो तुमकां इतलो मोग जाला की त्या ट्रॉलराचे LED तुमी कश्योच काडना. तुम्ही खंयच्या खंय गुणान सांगतात की ना हे टेरिटोरियल वॉटर्स, तें वॉटर, हें वॉटर. अरे नुस्तें फॅमिन जातली. स्पीकर सर, हें हांवेंच काडिल्लें हांगा इशू. आनी रापणकार जर तूं ऑब्जेक्ट करून गेले जाल्यार तुमी तांकां दांड्यांनी मारतात. अरे हें कितें? स्पीकर सर, no, you take your time, no problem. Some time or the other it should happen. स्पीकर सर, आज रेव्हेन्यू आणि लँड ॲडमिनिस्ट्रेशनान माननीय मुख्यमंत्र्यान म्हणलां की डिजिटल लॉकर इंटिग्रेशन म्हणटा तें आपूण हाडटलो म्हणून. आयकुपाक बरें दिसता. व्हेरी गुड स्लोगन. स्वच्छ भारत, स्कील इंडिया, व्हेरी नायस स्लोगन्स. बट वॉट इज इट? इट इज जस्ट अ गुड स्लोगन. तें इम्प्लिमेंटेशन जाता तेन्ना कळटा की हाव इट इज अ फार्स. स्पीकर सर, अशें कळटा की आमी आमचे सालसेतीन कलेक्टर ऑफिस आहा, सगळे APL BPL ती कार्ड होल्डरां खातीर अलॉटमेंट करपाक सगळ्या कडचे मडगांव आपयताले. सगळ्यांक त्रास. तुमी 4 वर्सां फकत लोकांक फॉर्मां भरूंक लायल्या, कामाक लायल्या लोकांक. 4 वर्सां लोक काम करतात, खंय तरी लायनीन उबे रावतात. वालोर तुमकां ती आयडिया तुमी बरी काडल्या. गोंयचे जनतेक लायनीन उबी दवरल्या. खंय रावता ते उबे रावात, कार्डां घेया आनी लाचार जाया. तुमकां स्पीकर सर अशें दिसता की हे बजेटान हांवें सांगिल्लें आहा, तुमी फ्रांसीस लुईस गोमिश म्हणटात ताजी हिस्ट्रीक तुमकां रिस्पेक्ट ना, तुमकां फ्युचराचें विजन ना, आनी फकत तुमची फोकस आहा आयचो दीस कसो तरी वचचो आनी गोंयचे जनतेक लाचार कशी करची. म्हाका दिसता स्पीकर सर, इट इज अ शेम टू इवन डिस्कस दीस बजेट. बट हें म्हजें कर्तव्य जाता एज अ मेंबर ऑफ द हावस टू डिस्कस इट. देरफॉर आय एम डिस्कसींग इट. स्पीकर सर, अशें एक दिसता की खूब कडेन हो वेस्टफूल एक्सपेंडिचर म्हणून जाता. आमी पळयतात की हांवूय आतां हे दिसांनी हांगा थंय रावता, वापरता हांव. एंड आय कॅन स्टँड. स्पीकर सर, हें डिसरप्ट करचें न्ही, जाय जाल्यार एक्सप्लेनेशन दिवं येता लाचार कशें तें. वा सभागृहातल्या सदस्यांक उद्देशून तुम्ही काय म्हणनाकात. तुम्ही तो शब्द वापरू नका. कोणी लाचार गेला, कशें गेला ते दाखोवचें. I'll expunge it. इकड सर. I'll expunge it from the. हा. स्पीकर सर, हार्ट जर कुरासांव जर तुजें बरें चलता, ओगीच तूं बायपास करतलो. खुबशे सदस्यांच्यो नजरो हांगसर वळ्ळ्यात कित्याक की टायम एक्सेस ना, जाला. पूण हांवें फक्त एक ते म्हणून एक स्पश्टीकरण करता की सभागृहाचे माननीय सदस्य श्री आतानासियो बाबूश मोन्सेरात हांणी सभापतीक एक पत्र दिवन कळीत केल्लें
की आपूण हातून भाग घेवचो ना, आपलो जो वांटो आसा तो बाबीजय सदे हांकां दिवचो. कितें जर असो वांटो दिवंक मेळटा हय 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 हांगा हय मेळटा रे मेळटा 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 क्वेश्चन दी वेरेसिटी ऑफ स्पीकर. वांटे दिवपाक मेळटा. माननीय सभापतींनी ही मागणी मान्य केली आहे. मेळटा काल आमी केला रे ना 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 इट्स द डिसिजन ऑफ द स्पीकर तुम्ही ते विचारनाका. प्रिजायडिंग ऑथॉरिटी रे It is the prerogative of presiding authority. Honorable Speaker has accepted that. So he's got that extra time. स्पीकर सर अशें दिसता की सदस्यां 15 मिनटां दिल्या फक्त ताका ताज्या वाट्याची एडिशनल 15. स्पीकर सर एक Speaker has decided. पब्लीक हेल्थाचेर चड व्हडलें उलयना हांव. एकूच सांगूंक सोदतां की जीएमसी म्हणटा ती ना, खबर कोमान ना, आहा 38 हें सगळ्यांनी मान्य करूंक जाय. 5:38. स्पीकर सर आज जी 108 म्हणून आहा ती इमर्जन्सी खातीर वापरता. इट इज बिकम अ हर्स वॅन. दीस इज इन शॉर्ट टू से एवरीथींग. आनी आमी ओदोर दिगंबर बाब कामतीन सांगलें की आमकां हें कित्याक हेल्थ मेळची न्ही सावथ गोवान म्हणून मुख्यमंत्री येवन आमचें डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल इन्स्पेक्ट करता बरें दिसता. पूण अशें दिसता की तातूंत दोन मतां आहा. थंय ताजो हेल्थ मिनिस्टर आनी डेप्युटी चीफ मिनिस्टर म्हणटा की मातसो चड एफर्ट घालूंक जाय म्हणून जातलें म्हणून आपल्याक गॅरंटी लागना म्हणून. मुख्यमंत्री शुअर जातलेंच म्हणटा डिसेंबरांत. हांव डडडीत हांगा म्हजे मतदारसंघाच्या लोकांच्या वतीन मागतां की सुशेगाद करा पयलेंच हॉस्पिटल पडत बी तें. आनी हांवें आयकलां की आमचे GSIDCचो वायस चेअरमॅन आनी चेअरमॅन मिटींग बी घेवपाक सोदतात म्हणून. लिपून हॉस्पिटलाची मिटींग बी घेवं नाकात. बरी उगड घेयात आनी घेतलां तें हॉस्पिटल पडूंक जायना. हय घेर तूं घेर लिपून घेवना म्हज्या मतदारसंघांत न्ही पडलो जाल्यार म्हाका वायट दिसतलें. You address कोणा the बी chair. पडलो जाल्यार. तुम्ही Speaker- तुमच्या मध्ये उलवू नाकात. ऍड्रेस द चेअर. स्पीकर सर हॉस्पिटलान स्थिती अशी आहा की गोंयांत एक नुस्तें मेळटा कानकात्रो म्हणून. ते मलेरियल लार्वल बॅक्टेरियल पॅरासायट इट इज यूज्ड. एक फ्लोर उदकान भरला आनी तातूंत इतलें उदक कोणलां की तातूंत मलेरिया जाता म्हणून हें कानकात्रें नुस्तें घालता. आनी कोण घालता? हेल्थ डिपार्टमेंटूच घालता. ही स्थिती आहा हॉस्पिटलाची म्हणून ताजेर वगीच स्पीड मारनाकात. स्पीड मारल्यार तें ढाण जातलें आनी म्हज्या मतदारसंघात चुकून म्हजे तकलेर पडूंक शकता तें तुमच्या हाजे खातीर. म्हणून स्पीकर सर एक मागता की तुका यो मर तूं बाजार केन्ना तुका कितें प्रॉब्लेम जाला घराचो? आं ओके. आपसान उलवू नाका. स्पीकर सर चेअर. हें कितें जाता रेस मारता जाल्यार रेस मारा पूण रेस मारतना तुमचे भितर पयलीं कोऑर्डिनेशन जाय. वगीत लोकांक ते फोटो मारून पेपरार घाले म्हणून हॉस्पिटल आयलें आनी हॉस्पिटल उरतलें म्हणून जायना. तातूंत एक म्हणटा ती ट्रान्सपेरन्सी जाय. पयलें इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्हाचो रिस्पेक्ट तुमकां कळटा काय ना हें कळूंक जाय की निवडून आयिल्ल्या लोकांक थंय कॉन्फिडन्सान घेवप ओ ना हें चिंतपाक जाय. पूण एनीवे टॉकिंग अबाउट द स्टेट ऑफ द इकॉनॉमी आज पब्लीक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणटा त्यो खबऱ्यो अश्यो जाल्या की आमी दर्या मिरामार दोनापावल रस्तो बेस्ट रस्तो आसलो. कोणूय सांगतालो गोंयचो बेस्ट रस्तो तो म्हणून. तो रस्तोच फोडलो. आतां कित्याक फोडलो? कोणें मागलो? खंयच्या पब्लीक रिप्रेझेंटेटिव्हान तुमकां डिमांड केलो? म्हणल्यार तुमचें कुरासांव बरें आशिल्लें वगीच काडून तुवें बायपास केली. कोण करता? सारको आशिल्लो मनीस कोण करूंक शकता? पूण हे करतात कित्याक हें सारकें ना. हें सारकें ना म्हणून हें तुमी वेस्टफूल एक्सपेंडिचर हाडिल्लो आहा. अशेंच तुमी दुसऱ्याय कडेन करूंक शकतात. स्पीकर सर एक जाता की तुमी एडमिनिस्ट्रेशन आनी गव्हर्नन्स हाजे भितर तुमचें कंट्रोल दिसता. एक मनीस म्हणटा की गव्हर्मेंट एम्प्लॉईज सारकें काम करूंक शकना म्हणून पक्षाचे केडर भितर सरल्या म्हणून. अरे हाजो अर्थ तुमी 25 लोकांक एक गव्हर्मेंट ऑफिसर यू आर द हायेस्ट ओवर एम्प्लॉयड स्टेट अँड यू से दे आर नॉट वर्किंग. Therefore, you want the people, the cadre to help them out. Today, it is only the question of a scheme. Tomorrow, it will be the treasury. काडून केडराच्या हातान दिवया म्हणटले. स्पीकर सर, there is accountability to public governance. स्पीकर सर, हें जे फुडले फावट म्हणटा पळय, हे फुडले फावटाचे चिंतात तुमी करता ते भशेन एज इफ देर इज नो टुमॉरो. अशें दिसता की सरकार कशें तरी आयचो दीस काडूंक सोदता आनी फाल्यांचे चिंतीत ना.
आज मुख्यमंत्री इज इनहेरिटिंग समथिंग ऑफ द पास्ट गव्हर्नमेंट मे नॉट बी ऑल टू हिज लायकिंग अँड मे नॉट बी ही मे नॉट बी रिस्पॉन्सिबल फॉर इट ऑल्सो बट ही इज इनहेरिटिंग इट इज अ फॅक्ट दॅट ही इज इनहेरिटिंग टुमॉरो हू विल इनहेरिट आय डोंट नो देर शुड नॉट बी bad things which people inherit. Finally, Goa of tomorrow should be a Goa which we should be proud of. We should not be burdened. I would never want to be in the treasury bench tomorrow if this is the state of affairs. अशें जर जाता की 1,25,000 कर्ज एक गोंयकार जितो जाता तेन्नाच पडटा 18,000 कोटीचें डेट बर्डन पडटा ते फारीक करतलो कसो देर इज नो एव्हेन्यू ऑफ रिपेमेंट अशें जातना फ्युचर कॅनॉट बी सीन वेल आनी 7th पे कमिशन तुमी इम्प्लिमेंट कशें करतले ह्या हातून ताजेर म्हाका दिसता देर शूड बी सम क्लॅरिटी ऑन दीस वी सर्टनली वेलकम दॅट हें जावंक जाय तुमी खूब दुसरे मॉडलूय हाडल्या एनिमल हजबंड्रीन तुमी सुमूल हाडला गोवा डेरी न्हिदयल्या दीस इज युअर गुजरात मॉडल बट एनीवे इट इज अ मॉडल दॅट यू ऑल वॉन्ट टू इम्प्लिमेंट हातून गोंयची कोऑपरेटीव इंडस्ट्री काबार करप आनी भायली हाडप हाजें कितें हें तुमकां व्हडपण दिसता तें म्हाका कळना स्पीकर सर प्लीज वाइंड अप एक इशू फकत असो दिसता की बल्ब कितलेय वाटले सरकारान एकूच चिंतूंक जाय की तें जें कितें चकचकता तें सगळें भांगर न्ही इतलेंच म्हणून हांव चड आनी उलयना थोड्यो गोश्टी उरिल्ल्यो म्हणून त्यो आतां खटकपाक लागल्यो हे बोवाळ करूंक लागले म्हणून आसूं म्हणटा थँक्यू स्पीकर सर श्री कायतान